आता भाड्याची रूम घेऊन राहतोय 5,000. आता हे जसं लक्ष्मीनगर उठलं लोकांनी, जिथं 2,000ची रूम होती तिथं डायरेक्ट 5,000 6,000 अशा रूम भाडं वाढवलेलं आहे लोकांनी. तर मजबुरीचा फायदा सगळेच घेत आहेत भाऊ. आता हे नोटीस आली आम्ही उठलो येतो. दादाने आम्हाला सांगितले, शब्द दिलेले दादानी 25 तारखेला तुम्हाला जागा देणार आहे. त्यांच्यावर आम्हाला विश्वास आहे. आता काय घर तो स्वतःहून खाली कर? हा, स्वतःहूनच त्यांनी सांगितलं, आम्ही खाली केलं. मग आता सध्या वास्तव्य कुठं करताय? आता भाड्याने काय भाडं? 5,000. दादा म्हणे देणार आता जागा कधी? 25 तारखेला. साहेबांना हेच म्हणणं आहे आमचं का आमचे जसे घर तोडले तसे आम्हाला रहिवाशी आम्हाला जागा द्या बा, कायमची स्वरूपी. आज आमचे पोरं कुठं आहे, आम्ही कुठं आहे, आमची व्यवस्था काय आहे काय नाही. त्यांनी सांगितलं साहेबांनी का जागा देऊ, पण आम्हाला घरं तोडायच्या पहिले तरी आम्हाला जागा द्यायला पाहिजे होती. कारण की आमची एवढी नुकसान बी झाली आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला हे भेटून नाही राहिलं, रूम नाही भेटून राहिलं. ही आमची व्यवस्था खराब झालेली. आम्हाला म्हणजे अजून जेवण नाही का काही. सुजयदादांनी सांगितलं आहे का तुम्हाला 100% तुम्हाला जागा भेटेन, म्हणजे भेटेन, मी आहे तो तुम्हाला सगळं काही भेटेन. बस सुजयदादांनी आम्हाला सांगितलं आहे. आम्ही बी त्यांच्या मागेच आहे, ते आमच्या पुढं आहे, आम्ही त्यांच्या मागं आहे. एवढीच विनंती आहे का आम्हाला लवकर आमची सूचना करावं की आम्हाला जागा व्यवस्थित आमचा द्यावा बा. म्हणजे कसं आमची रोजी रोटी इडच आहे. आम्ही हातावरचे लोक आहे. हां, आम्ही हातावर कमावतो, तेव्हा लेकरं बाळाला घालतो, तेव्हा आम्ही पण खातो. बरोबर आहे का नाही? असं आहे. दादांना एवढीच विनंती आहे का आमची लवकरची लवकर काळजी करावं त्यांनी. एवढंच सांगणं आहे आमचं. नंदा रोकडे. आम्ही 50 वर्षापासून राहतो. साहेबांनी आम्हाला सांगितले घर खाली करा, आम्ही खुशीनं खाली केले आमच्या मनाने. आम्हाला एवढंच म्हणणं आहे का आम्हाला साहेबांनी लवकर घर द्यावा, लवकर जागा द्यावा. आम्ही भाडे कसे किती भरायचे, कुठं भरायचे? 5-5 हजार रुपये भाडं आहे. आम्हाला काम नाही, काही नाही. लोकांचे काम करतो, हातावर पोट भरितो, बारीक बारीक लेकरं बाळ घेऊन राहतो. लोक आम्हाला घर द्यायनात भाड्याने. 5-5 6-6 हजार रुपये भाडं भरायचं. साहेबाला एवढीच विनंती आहे का आम्हाला लवकर घर द्या आणि जागा द्या. माझं नाव प्रकाश जामू आहे. लक्ष्मीनगर मध्ये राहतो मी. आम्हाला इथं 50 वर्ष झाले. आता इथं रोड जाणार बा, रोडला बाधित होणारे घर तर गेले, पण त्याच्यामध्ये आमचे जो होते रोडाच्या बाजूला होते ते लांब, रोडापासून 20 फुटाच्या लांबीवर होते आम्ही, तरी बी आमचे बी काढून टाकले बा. तर दादांनी सांगितलेलं आहे बा, सुजय दादांनी या तुम्हाला देणार म्हणजे देणार. त्यांच्यावर आम्हाला विश्वास आहे म्हणून आम्ही आमच्या स्वतःच्या हाताने घरं काढून घेतले बा. आता दादांनी लवकरात लवकर आमचं पुनर्वसन करावा. आमचे लहान लहान लेकरं आहे, आता उन्हाळा लागेल, घर भाडं आम्हाला परवडणार नाही. आम्ही जेव्हा कामधंदे करीतो रोज, तेव्हा आम्हाला एक टायमाचं खायला भेटत. आम्ही हातावरचे लहान लेकरांना सांभाळणार का खोली भाडं भरणार, दवाखाना आहे, शाळेचा खर्च आहे, ते आम्हाला लय अवघड आहे. तर दादांनी लवकरात लवकर आमचं पुनर्वसन करावं. हे आम्ही बांधलं होतं 101 दवा इथं बसले ना, त्याच्यानंतर आम्ही इथं त्यांच्या शेजारी तर स्थायिक झालो बा. इथं तरी 50 वर्ष झाले आम्हाला इथं. आता काय छातीवर दगड ठेवून ते बघावं लागून राहिलं डोळ्याने. ते आपल्या हाताने बांधलं, ते आज आपल्या डोळ्यासमोर पडतं तर ते विचित्र वाटतं एकदम. माझं नाव अमृता दीपक शिकरे. आम्ही राहणार लक्ष्मीनगरमध्ये. आम्हाला इथं 45 ते 50 वर्ष झालेले आहे आम्ही इथं राहतो. आमच्या हाताने आम्ही हे स्वतः घर बांधलेले होते. आता आमच्याच हाताने आम्ही आमचे घर काढू राहिलो. की साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुम्ही तुमच्या हाताने तुमचे घरं काढा, आम्ही तुम्हाला दुसरीकडं स्थलांतर करू. आम्ही त्यांच्या शब्दांना मान देऊन आमचं घर आम्ही खाली केलं. आता साहेबांनी बी त्यांचे शब्द पाळावे व नम्र विनंती करून आम्ही त्यांना आश्वासन देतो की आम्हाला कुठंतरी आमचं पुनर्वसन करावं व आमचे एवढे लहान लेकरं आम्ही घेऊन उन्हातानाचं काम करतो व जेवढं सामान होईल तेवढं जेवढं शक्य होतं तेवढं काढतोय आम्ही. परिस्थिती एकदम गरीब आहे. आम्ही रोडवर फुटपाथवर दुकान लावतो संध्याकाळी, ते बी 3 घंटे बसतो आम्ही.
सोसायटीमध्ये आहे त्याची पगार काही जास्त नाही. 10,000 मध्ये काय होतं, कोणाचं घरामधलं काही होत नाही 10,000 मध्ये. त्याच्यामुळं आम्ही संध्याकाळी मार्केटला दुकान लावतो संध्याकाळी 3 घंटे. व माझे आम्ही तीन भाऊ आहे. ते तिन्ही भाऊ याच इथं लक्ष्मीनगरमध्येच राहत होते सगळेजण. आता भाड्याची रूम घेऊन राहतोय. आता हे जसं लक्ष्मीनगर उठलं, लोकांनी जिथं 2,000ची रूम होती तिथं डायरेक्ट 5,000 6,000 अशा रूम भाडं वाढवलेलं आहे लोकांनी. तर मजबुरीचा फायदा सगळेच घेत आहेत भाऊ. 1975 साली इंदिरा आवास योजनेअंतर्गत लक्ष्मीनगर या ठिकाणी 101 घरांची वसाहत बसवली गेली आणि त्यानंतर 101 घरांच्या व्यतिरिक्त जो या बाजूची जी रिकामी जागा होती त्या ठिकाणी गेल्या 40 वर्षापासून या ठिकाणी नागरिक आपलं घर करून वास्तव्य करत होते. आणि 1992 साली जो DP प्लॅन महाराष्ट्र शासनाने केला, त्या DP प्लॅनच्या अंतर्गत शिर्डीमधून जो रिंग रोड पूर्ण होतो तो लक्ष्मीनगरमधून एक 18 मीटरचा रस्ता जातो आणि त्या रस्त्यामध्ये बाधित होणारी जी काही घरं आहे आणि त्याच्या बाजूला ओढ्याच्या भिंतीलगत जे काही घरं आहे असे एकूण 1.25 ते 200 घरं या ठिकाणी वास्तव्य करतात. तर 18 मीटर रस्त्यामध्ये जाणारा 18 मीटर रस्त्यामध्ये जाणारी जी 101 पैकी 15 घरं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जी काही अतिक्रमित घरं आहे त्या सर्व घरांना नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी सर्वे क्रमांक 161 मध्ये जिथं त्या 22 एकरमध्ये शिर्डी नगर परिषदेचं थीम पार्क होणार आहे, श्रद्धा सबुरी थीम पार्क, त्या थीम पार्कच्या समोर ती वसाहत बसवण्याचा निर्णय घेतला साहेब महसूल मंत्री असताना. आणि त्या ठिकाणी लेआउट करून प्रत्येकाचे वेगवेगळे प्लॉट तयार करण्यात आले. आणि आताच एक 5-6 दिवसापूर्वी आंबेडकर नगर वसतिमध्ये जे लोकांनी घरं काढले होते त्यांना पट्टे वाटपचाही कार्यक्रम झाला आणि डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांना आम्ही सर्व या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांसह भेटलो आणि त्यावेळी सुजयदादांनी सांगितलं, त्यावेळी फक्त 15 दिवसाची नोटीस आली होती, पण सुजयदादांनी 1 महिन्याचा अवधी दिला आणि 1 महिन्यानंतर 10 तारखेच्या शेवटचा 1 महिना संपवून त्याच्यानंतर पुढच्या 10 ते 15 दिवसात तुम्हाला पट्टे वाटप जागा मिळणार आहे. दादांच्या त्या शब्दावरती विश्वास ठेवून शिर्डीमध्ये राहणाऱ्या या 50 वर्षापूर्वीच्या असलेल्या या वसाहतील लोकांनी स्वतःहून आपली घरं या ठिकाणी काढून घेतली. आणि या कामी शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी आदरणीय सतीश दिघे साहेब यांनी आपली यंत्रणा, माणसं आणि ट्रॅक्टरची व्यवस्था या ठिकाणी केली. हे फक्त नामदार राधाकृष्ण विखे पाटील, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी दिलेल्या शब्दाच्या खातर या सर्वांनी दादांवर विश्वास ठेवून आणि हे सर्व घरं काढून दिली. कारण त्यांना माहिती आहे आपलं जर कोणी भलं करणार असेल तर ते फक्त नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजयदादा विखे पाटील. तर येत्या 15 दिवसामध्ये पट्टे वाटपाचा कार्यक्रम म्हणून दादांनी सांगितल्याप्रमाणे आणि त्यानंतर लोकांना घरं जागा मिळाल्यानंतर पुढच्या 2 महिन्यातच घरकुलही मान्य होऊन येईल आणि त्या ठिकाणी हे सर्व वसाहत शिफ्ट होईल.